ठेवते जनता यावर अवलंबून आहे. खरे. वाशिम जिल्ह्याबद्दल जर का बोलायचं झालं तर रिसोड मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावरती माजी खासदार भावना गवळी या लढत आहेत, तर काँग्रेसने विद्यमान आमदार अमित झनक यांनाच पुन्हा संधी दिली आहे आणि इकडे भाजपाच्या नक्कीच अनंतराव सर. देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून ते लढत आहेत. राम, आपण काय सांगाल? नक्कीच सर. आतापर्यंत रिसोड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 2004चा अपवाद वगळता. मात्र अमित झनक हे महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाच्या भावनाताई गवळी ज्या माजी खासदार राहिल्या आहेत आणि सध्या त्या विद्यमान विधान परिषद सदस्य देखील आहेत. या व्यतिरिक्त माजी खासदार माजी मंत्री अनंतराव देशमुख हे रिंगणात असल्यामुळं रिसोड विधानसभा मतदारसंघाची जी काही लढत आहे ती रंगी होत आहे. म्हणजे आतापर्यंत इथं अमित झनक यांचा एक हाती विजय व्हायचा. म्हणजे 2019च्या मतदारसंघामध्ये 2500चा काहीतरी त्यांना लीड मिळाला होता. मात्र आता जातीचा फॅक्टर देखील ते बॅटल करणार, कारण की भावनाताई गवळी ह्या ज्या आहेत ह्या देखील पाटील कम्युनिटीचे आहेत आणि अमित झनक हे देखील पाटील कम्युनिटीचे आहेत. मात्र जे काही बंडखोरी झालेली आहे भाजपाच्या विरोधातून, जसे की शिवसेनेच्या काही नेत्यांनी मागे आरोप देखील केला होता की अनंतराव देशमुख यांनी तिकीट मागे घ्यावं. मात्र या बंडखोरीचा फटका कुठेतरी महायुतीला बसू शकतो. दिग्रसमधून आता काँग्रेसचा जो ओबीसीचा चेहरा अशी ज्यांची ओळख आहे ते माणिकराव ठाकरे आता पुन्हा मैदानात उतरलेत आणि जवळपास एक दशकानंतर आता ते थेट मैदानात उतरलेत आणि त्यांच्या विरुद्ध शिंदे सेनेचे काहीसे वादग्रस्त ठरलेले असे मंत्री संजय राठोड अशा दोन्ही तगड्या उमेदवारांमध्ये इथे थेट लढत होते. आपण काय सांगाल कसंबीजी? हो, सुरुवातीला असं वाटलं होतं की संजय राठोड हे एकतर्फी जिंकतील, परंतु आता जसं जातीय समीकरणाचं वासिमचं विश्लेषण केलेलं आहे त्याचप्रमाणे इथे सुद्धा कुणबी फॅक्टर मोठ्या प्रमाणात माणिकराव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं दिसत आहे. त्यांच्या खेड्यापाड्यात छोट्या मोठ्या रॅली निघत आहे, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे इथली लढत एकतर्फी वगैरे राहिलेली नाही. आता ही लढत मोठी काट्याची झालेली आहे. राळेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे प्राध्यापक वसंत पुरके हे आतापर्यंत तब्बल 5 वेळा निवडून आलेत, पण गेल्या वेळी त्यांना भाजपाच्या अशोक उके यांनी 9875 मतांनी पराभूत केलं होतं आणि वंचितच्या उमेदवाराला सुद्धा तेव्हा 10,000 मतं मिळाली होती. यंदा काय चित्र आहे? वंचितची नेमकी स्थिती काय असेल? हो, दोन प्राध्यापकांमध्ये जोरदार लढत आहे आणि वंचितचे उमेदवार चांगली तिथे रंगत देतील, कारण स्वतः राज ठाकरे यांनी तिथे सभा घेतलेली आहे राळेगाव मतदारसंघामध्ये. इथलं रंगतदार होणार आहे. इथली जे आहे लढत सांगता येत नाही काय होईल ते, पण चांगली जबरदस्त तिथे काट्याची लढत आहे. खरं. रामजी, जर का वाशिम जिल्ह्यातले जे कळीचे अगदी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते नेमके मुद्दे कुठले आहेत आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते तुम्हाला दिसत आहेत का? नक्कीच सर. जसं मी पहिले सांगितलं, कापसाचा सोयाबीनचा हमीभाव हा प्रमुख मुद्दा आहे. त्यानंतर अंतर्गत रस्त्याची झालेली दुर्दशा. बाहेरचे रस्ते जरी समजा सिमेंट काँक्रीटीकरण त्याचं झालं असेल, मात्र अंतर्गत रस्ते असतील, शेतीचे पांदन रस्ते असतील, त्यानंतर स्थलांतर जे होत आहे, रोजगाराचा अभाव. कारण की या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये MIDC ची जागा आहे, मात्र उद्योग उभारणी अजून झाली नाहीये. त्यामुळं युवकाच्या हाताला काम इथं मिळत नाहीये. त्यामुळे बऱ्याच वेळा खरीप हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या गाव सोडून मुंबई पुणे सारख्या मेट्रो सिटीज मध्ये त्यांना जावं लागतं कामधंद्यासाठी. म्हणजे रोजंदारी हा एक प्रमुख मुद्दा आहे. अंतर्गत रस्ते असतील, वीज समस्या असेल, त्यानंतर सिंचनाचा देखील अनुशेष आहे इथे. कारण की वाशिम हा एक आकांक्षित जिल्हा असून अजून देखील पाहिजे तशा सिंचन व्यवस्था जिल्ह्याला पोहोचल्या नाही. आपण आनंदजी अगदी थोडक्यात काय सांगाल? सिंचन सुद्धा वीज बिल. हॅलो आनंदजी, नेमके आपण काय सांगाल की प्रचारामध्ये मुद्दे काही दिसत आहेत का नुसते आरोप प्रत्यारोप दिसत आहेत? काय थोडक्यात काय सांगाल? आरोप प्रत्यारोप तर आहेच, होतच आहे, परंतु यापूर्वी म्हटल्याप्रमाणे दोन्ही पार्टीकडून दोन्ही मुख्य पक्ष आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या नेत्यांच्या भाषणामध्ये शेतमालाला भाव देऊ, सिंचन देऊ, सौर ऊर्जाचा प्रकल्प आणू, लाडक्या बहिणींचे मानधन वाढवून देऊ, अशा प्रकारचे आश्वासनं देण्यात येत आहेत.
खरं. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आनंदजी आणि रामजी तुम्हा दोघांचे मनापासून आभार मानतो आणि यानंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती. धन्यवाद.